म्हणजे पूर्वी दारिद्र्य आहे, मला यातून मोकळी खावी, काहीतरी मला कोणतरी आशीर्वाद मिळते म्हणून देवाची सेवा केल्या जायची. आता देवतेच्या सेवेत एक अवडंबर म्हणून तयार केलं जातं. असं म्हटलं जातं की अमुक ठिकाणाचा बाप्पा पावतो. ही न पटणारी बाब म्हणजे आपण छोटासा गणपती घरी आणला तरी तो गणपतीचा आहे. तुमची आर्तता किती आहे ती व्यक्त करण्याचं एवढे साधन आहे समोरची देवता आहे. त्यामुळे अमुक एखादा मोठा गणपती पावतो आणि तुमच्या घरचा पावत नाही, कधी रुळणारच विषय नाही. तो जाहिरातबाजी व्यावसायिक विषय असतो तो. आणि या सगळे निरपेक्ष पुढारी असतात. गणपतीचं व्रत हे 1.5 दिवसाचंच आहे. आज गणपती आणायचा चतुर्थीला, रात्रभर दिवस पूजा हवन करायची आणि दुसऱ्या दिवसाला विसर्जन करायचं. पण तुम्हाला जे साध्य झालंय त्यातली उडी झाली तर आपल्याला शल्य वाटतं. म्हणजे आज माझ्या गणपती आणला पण मी पंचामृताचा अभिषेक केला नाही का, तर करायचा असतोय मला माहिती आहे म्हणून. ज्याला माहितीच नाही त्याला शल्य बसत नाही. आपण पूजा आणि अर्चा म्हणत असताना 2 प्रकार आहेत. अर्चा म्हणजे देवत्व निर्माण करणं आणि तू देव अमुक आहेस हे मी मान्य करणं आणि मग त्याची असेल ती यथामध्ये सेवा करणं. पूजा सार्वजनिक गणपतीचा विषय जो आहे ना तो मूळ अध्यात्मापासून बाजूला सरकला. याचा अर्थ तू अमुक अमुक आहेस 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 हे हॅमरिंग आहे देवतेवर आणि हे आम्ही मान्य केलं आहे, तू मान्य केलं आहेस. अशा सुक्तामुळे त्या देवत्व आपण येत राहतो. नमस्कार, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजचा भाग विशेष भाग आहे. आपल्या सर्वांनाच आता आपल्या बाप्पाच्या आगमनाची ओढ लागलेली आहे. काही दिवसातच आपले बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. सगळे आतुरतेने वाट बघतोय. आणि कोकण म्हटलं की अख्ख्या जगाला माहिती आहे की कोकणातला गणेश उत्सव हा एक मोठा सण आहे. कोकणातला माणूस जगात कुठेही असेल तर गणपतीच्या या दिवसांमध्ये तो आपल्या गावी नक्कीच येतो. तर कोकणातली ही परंपरा काय आहे, काय रूढी आहेत, इथली विधी काय आहे, अशा अनेक प्रश्नांवर, इथल्या भक्तीवर, इथल्या माणसांवर, आपल्या गणपती बाप्पावर चर्चा करायला आपल्याकडे आज एक विशेष पाहुणे आलेले आहेत. आणि ते पाहुणे म्हणजे शशीभाऊ गुणे. भाऊ, तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. आता खरं तर हा कार्यक्रम जो आहे त्याचं नावच बॅक टू बेसिक आहे. म्हणजे सामान्यांना जे प्रश्न पडतात किंवा ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्यांच्यावर आपण चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आता आपण कोकणातले आहोत तर आपण वाटच बघत असतो की कधी गणपती बाप्पा येतोय. मोठी परंपरा आहे, रूढी आहे. हे सगळं कसं रुजलं आणि कसं सुरू झालं, काय यामागची कल्पना असेल, तुम्हाला काय वाटतंय? नाही, तसा गणपती हा सण जो आहे जवळजवळ 100 वर्षापर्यंत माहिती असलेल्या भागातला आहे. त्याच्यापूर्वी पण तो असावा. बरं. 1920 नंतर ज्यावेळेस सार्वजनिक गणपती टिळकाने सुरू केले त्याच्या अगोदर तो नक्की सुरू होता. म्हणजे तिथपासून तो होताच, तो आजही चालू आहे. कोकण हा भौगोलिकदृष्ट्या एक विखुरलेल्या वस्त्यांचा असा भाग आहे. एकत्रितपणा नाही इतर भागासारखा आणि इतरांच्या तुलनेत दारिद्र्याचा भाग. बरोबर. त्यामुळे देवावर आणि दैवावर जास्त श्रद्धा. मग त्यामुळे जास्त आराध्याला वंदन करत प्रार्थना करत बसायचं आणि दिवस पास ऑन करायचे. मधला जो शेतीचा काळ सगळा असतो तो शेतीचा काळ श्रावण महिन्यावर सगळा निघून गेलेला असतो, तो मोकळा झालेला असतो. आणि त्याच्यात अनायसे म्हणजे शंकराच्या व्रतामध्ये सगळा श्रावण महिना संपून जातो. आणि तो झाला की ताबडतोब कुठे हरताळका, गणपती, गौरी अशा क्रमशः सुरू होतात. जे की पार्थिव गणपती हे विशेषतः म्हणजे सर्वच विषयाला एक यश देणारं असं व्रत आहे ते. कारण मुळात हे व्रत शंकराने पार्वतीला सांगितलेलं आणि पार्थिवामध्ये प्राणप्रतिष्ठा करून गणपतीचं रूप निर्माण झालं. अच्छा. आणि त्यामुळे सगळ्या देवानी ऋषीमुनींनी त्याचं गणेश नाव ठेवलं आणि म्हणून त्याला गणेशोत्सव अशा प्रकारचं नामाभिधान सुरू झालं. त्याचं व्रतच एवढं असं आहे की आज गणपती आणायचा चतुर्थीला, रात्रभर दिवस पूजा हवन करायची आणि दुसऱ्या दिवसाला विसर्जन करायचं. हे त्या गणपतीचं व्रत. अच्छा. म्हणजे खरं तर हे व्रत आहे. व्रत 1.5 दिवसाचं. अच्छा. आता हे एकच करतात पण काही ठिकाणी ऋषीमुनी काही निळे साहित्य पुराणं वाचली तर एकापेक्षा अनेक मूर्ती करून नदीवर वाळूची मूर्ती करायची, पूजा करायची, त्यावर विसर्जन करायचं, असे पण व्रतं चालतात. नाही, पण मी असं वाचलंय अभ्यास करताना या विषयाचा की तुम्ही म्हटलात म्हणून आता आठवलं मला की नदी किनारी जायचं, मग हातावर तो मूर्ती बनवायची आणि तिथेच मग विसर्जित करायची. याच पद्धत तुम्ही म्हणत होतात ना? ह्या पद्धतीचं करतात. शिवाय तिथून मूर्ती करून आणायची, घरी 1.5 दिवस पूजायची, दुसऱ्या दिवशी विसर्जन करायची. दोन्ही प्रकारे. म्हणजे घरी आणणं हा एक प्रकार आहे. त्याला संलग्नता आहे. हरताळकेची मूर्ती सुद्धा वाळूची चिकट माती आणून हरताळका करायची, तिची पूजा अर्चा करायची, चतुर्थीला तिचं विसर्जन करायचं आणि गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून तिथे बसवायची. अच्छा. आधी हरतालिका, तृतीयेला हरताळका असते आणि चतुर्थीला गणपती. अच्छा. असं असतं. आणि क्रमशः आठवडाभर सण आहे ते.
हां, अगदी अगदी अगदी. कारण ते चतुर्थी झाली, दुसऱ्या दिवशी पंचमीला विसर्जन झालं की ऋषी पंचमी नावाचा सण येतो. हां हां. जी वारुळ आहेत, जे कोण मांत्रिक तांत्रिक आहेत, असे लोक ते ऋषीची पूजन करतात. अच्छा. म्हणजे त्याचे मंत्र जप काय घ्यायचे असतील तो सगळं घेण्याचा तो एक मधला कालावधी आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या 3 दिवसाच्या गौरी असतात. बरोबर. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी येणं, अनुराधा नक्षत्रावर पूजा करणं आणि मूळ अनुराधाला येणं, ज्येष्ठाला पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन. कारण विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असतं. अच्छा. आणि मगाशी आपण गप्पा मारताना विचारला तोच प्रश्न की चतुर्थी दिवशीच आपण गणेश पूजन करतोय म्हणजे आणतो. होय. तर त्याचं कारण काय? नाही, चतुर्थी आत्ता मगाशी पहिल्यांदा म्हटलं त्याप्रमाणे की ज्या दिवशी पार्थिव गणपतीमध्ये शंकरांनी जीवदान देऊन म्हणजे प्राणप्रतिष्ठा देऊन जी मूर्ती तयार झाली ती चतुर्थीला आहे. अच्छा. तो दिवस चतुर्थीचा तो दिवस होता म्हणून? चतुर्थीचा आहे तो. अच्छा. आणि त्यामुळे मग त्याचं नावच गणेश ठेवलं. सगळे ऋषी मुनी सगळे एकत्र वारसा झाला त्याचा, असं पुराणातला आधार आहे अच्छा. की त्याच्यामुळे ते गणेश हा त्याचा अवसर आणि मग त्याला गणेशोत्सव हे त्याचं पारंपरिकता आली. ओके. आता आपल्याकडे एक प्रथा आहे की काही लोक 1.5 दिवसांचाच गणपती करतात, काही 6 दिवसांचा, 5-7 दिवसांचा, 5 दिवसांचा, अनंत चतुर्दशी आणि गणपतीचं व्रत हे 1.5 दिवसाचंच आहे. अच्छा. पण पहिल्या परिस्थितीत कसं होतं, गरिबी पण देवावर श्रद्धा जास्त, आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी म्हणून आणायचा, आपल्या शक्य ती पूजा करायची, गोडधोड जेवण नैवेद्य करायचा, दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं, परत संपवायचं. अच्छा. नंतर मग कालांतरात आर्थिकतेची थोडंसं सुलभता व्हायला लागल्यानंतर मग त्याच्यावर गौरी पण येतात. आता गौरी हे जे इतर नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्याच्या गौरीचा सण हा स्वतंत्र निराळ्या प्रकारे गणला जातो. मग तो सण पण आठवते. मग गौरी जर एवढ्या आणायच्या आहेत तर गणपतीचं विसर्जन कशाला करावं, तो पण राहू दे घरात. अच्छा. असं हळूहळू वाढत गेले. म्हणून ते गौरीचे 3 दिवस वाढले. गौरीचे 3 दिवस असतात. हां म्हणजे गणपतीला 1.5 दिवस आहे, गौरीला 3 दिवस आहेत. हां. असे ते 5 दिवस, 4.5-5 दिवस. आणि मग मूळ नक्षत्र विसर्जन असतं, त्याला गौरी विसर्जन अदुःख नवमी असं म्हणतात. त्याला नवमीच्या दिवशी गणपती जातात नेहमी. नक्षत्र नेहमी मूळ असतं, त्याला मुळावर जाणं हा जो म्हणतात. हां हां. आणि म्हणून त्या दिवशी गणपती गौरी सगळ्या विसर्जन करायच्या. हा झाला इथपर्यंत टप्पा. त्याच्यानंतर पुढे शौकीनता वाढली अशी की कोण म्हणा वामन वर्षी करूया, कोण म्हणा अनंत चतुर्दशी करूया, काही संबंध नाही. पण एक आपण उत्सव करावा, सोहळा करावा. आता कसं आर्थिकतेमध्ये लोक डेकोरेशन करतात, निरनिराळे रोषणाई करतात, निरनिराळे कार्यक्रम ठरवतात. मग या सगळ्याचा विनियोग करण्यासाठी आणि जरा जास्त एन्जॉयमेंट किंवा इव्हेंट प्रोग्राम म्हणून आपण इव्हेंट अशा प्रकारे करायचं. 5-50 रुपये खर्च करायचं, समाधान लाभतं चतुर्दशीपर्यंत. आणि सगळ्यातला सोहळा असतो तो शेवटी विसर्जन मिरवणुकीला. कारण त्यावेळी आपण काय केलं ते काय आहोत हे लोकांना दिसतं. म्हणजे दिखावा पण आहे सगळा तो खरं तर. विशेषतः सार्वजनिक गणपतीमध्ये हा जास्त येतो. पण कोकणातल्या कसं माहिती आहे का, मूर्ती आता पूर्वी हात ते करायचे, पण नंतर कारखाने वगैरे सुरू झाले गणपतीचे. मग त्यामुळे बारक्या बारक्या मूर्ती मातीच्या. आमच्या काळात आम्ही 4 आण्याची मूर्ती असायची गणपतीची. अच्छा. पार्थिव किती 1 वीज म्हणजे आपल्या देवळात राहील एवढीच. आणि सर्वांची परिस्थिती पण कोणाची नव्हती ना. मग साध्या म्हणजे विशेष चांगल्या डेकोरेट रंगवल्या, नवीन पेंट रंगवल्या, असं काही नाही. साधे ठराविक 2-3 रंगामध्ये रंगवलेली मूर्ती घरी आणायची. आता आपल्या 4 फुलं तरी असतात. आता पूजा फुलं पण राहतात, पण आणायची तिरडा, सोनपळी ही फुलं आणायची, देवावर घालायची. आता बांधाच्या शेताच्या बांधाच्या दुर्वा उपळायच्या बस. पण हे मनोभावे केलं जायचं. त्यात दिसलं साधेपणा तरी मनोभावे किंवा आध्यात्मिकतेचा भाग केला तर तो भाग चांगला उजवा होता. आणि अशातून ती त्याची व्रतं व्हायची. म्हणजे आजूबाजूला नैसर्गिक जे मिळतं नैसर्गिक तेच व्हायचं. देवाला आवडणारी फुलं पानं पत्री जी आहेत ना ती आपल्याला वापरण्यासारखी नसतातच. गणपतीला जास्वंदी आवडतात, कोणाला पाहिजे काढतो, कोणाला दुर्वा, तुळशी, बेल. आपण माणूसातला काही वापर करत नाही. आणि जे आपण वापरत नाही ते सगळं देवांना प्रिय आहे. त्यात फुकट घालतात, कोणाला संकोच वाटायची गरज नाही. अगदी हा सरळ विषय आहे. आणि मग आता यात म्हणजे 1.5 दिवस इथपर्यंत गणपती असला तर मग लोक जास्तीत जास्त काय करतात, निरनिराळ्या समाजात निरनिराळ्या शक्यतेनुसार विषय करतात तो. पण सर्वसाधारण समाजात आरती हा त्यातला महत्त्वाचा कडा राहतो. मग संध्याकाळी कोणी एकटा असेल तर, किंवा समजा असं कुणबी भावकी आहे किंवा दुसरी तेली आहे किंवा हे आहेत, ग्रुपनं घरं जवळ असली मग सगळे एकत्र जमतात, त्यावेळी एकत्र आरत्या करायच्या. मग सगळ्याकडच्या आरत्या 7 वाजता सुरू करतात, 10 वाजेपर्यंत सगळ्याच्या 10-20 घरातल्या आरत्या संपून जातात. याला काय परंपरा आहे की लोक एकत्र येतात म्हणूनच हे सगळं? नाही, मग एकटा करण्यापेक्षा मग एकट्या घरात एकच माणूस असणार ना, मग एकट्या आरती काय करणार. मग 2 घरं 4 घरं कुटातलं आलं, भावकीतलं आलं, असं म्हणून मग ती 10 घरातली 5-5 माणसं आली की त्यांना तो ग्रुप पण येतो. आणि मग त्यासाठी आरत्या करत तो दिवस घालवतात. नंतर मग त्यातले व्यासंग वाढला म्हणजे या समाजातनं एक लोकनृत्य म्हणून जाकडी, एक जाकडी हा एक प्रकार हा लोकनृत्याचा. तो त्यावेळी जाकडी नाचवली जाते. आता लेडीजमध्ये पण असे नाच झालेले आहेत की त्या सणावारात ते करायचे. पण हे कसं आहे, देवाधिकाच्या अनुषंगाने येणाऱ्या पदातून आहेत. मुळात त्या उत्सवासाठी
म्हणजे असं कुठलं हवंच तरी- असं काही नाहीये. हा, नको असलेल्या शब्दात त्याला द्रव पण नाही. हा हा अशा प्रकारचे तिथे नाद गाणं चालतं. बरोबर. आता इतर समाज जो साधारण ब्राह्मण मराठा किंवा वैश्य असे असतील ना, ज्याला थोडी आर्थिकता शक्य आहे, शक्य होतं खर्च करा असं, तर देवतांच्या आवर्तन केले जातात. म्हणजे आवर्तन म्हणजे देवावरचे अभिषेक. अच्छा. हा आता समजा सर्वसाधारण समाज असेल तर प्रणमेश देव हे गणपतीचं स्तोत्र आहे, तर असे सहस्र आवर्तन, अच्छा. सहस्र आवर्तन म्हणतात त्याला. सहस्र आवर्तन करायची, त्या गणपतीची महापूजा केली जाते, त्याला सहस्र दुर्वा घातलात, सहस्र दुर्वा घातला तरी सहस्र नामावली आहे. अच्छा. म्हणजे त्याची अशा दिवशी गणपतीची महापूजा होत जाते. विशेष ज्याला शक्य आहे तो मोदकाचा नैवेद्य करतो, पण कुठला का असते ना, पण नैवेद्य दाखवून त्याचा सोहळा केला जातो. म्हणजे हे सगळं उत्सवाशी निगडीत आहे, पण करायलाच हवं असं बंधन नाही. आता गणपती विषयी ब्राह्मणांच्यात करायला लागणारी कुठली गोष्ट असते की सहस्रावतर असतात ते अथर्वशीर्षाचे असतात. अथर्वशीर्षाचे आवर्तन करतात, मोदकाचे नैवेद्य असतात, आरत्या भजने ते कायम आलीच. आर्त स्वरानं मारलेली हाक किती गुला आरती. नाही परत मला सांगा, हे आर्त स्वरानं मारलेली हाक म्हणजे आरती. अर्ध स्वरानं मारलेली हाक म्हणजे आरती. आरती. अरे वा. बघा तुम्ही कुठल्या सत्यनारायणच्या पूजेला जमा, कुठेही जमा, एकत्र जमा, बाकी सगळं ते बडजीचं ब्राह्मणाचं यजमानाचं चाललेलं असतं. अय चला रे आरतीला हो हो. असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी सगळे उठतात की नाही. हा. याचा अर्थ प्रत्येकाचा आपला अंतर्भाव तेवढे आहे किंवा सहभाग आहे. हा होण्याचा तो सोहळा आहे. अरे वा. म्हणजे शेवटच्या खांबाजवळ बसायला माणूस सुद्धा त्यावेळी उभा राहतो, टाळी वाजवून बसतो. असं म्हणजे हा एक उत्सव असा आहे की ज्यामध्ये आरती पूजा आराधना तर होतेच, पण तुम्ही आपला स्वतःचा सोहळा म्हणून तो 7-8 दिवस एन्जॉय करू नाही, शकता. पण मुख्य स्रोत आहे तो आध्यात्मिक आहे. अच्छा. पहिला आध्यात्मिक. पहिली निर्मिती आहे ती आध्यात्मिकतेतली आहे. हा. आणि आध्यात्मिकता जास्त केव्हा वाढते? दारिद्र्य हा पहिला पाया. हा हा. अपेक्षा ही दुसरी वृत्ती झाली. आणि त्याच्यानंतर ज्या उपलब्धी आहेत त्या उपलब्धीच्या आधारात माणूस जे मार्ग चोखांदळत असतो त्यापैकी एक म्हणजे आध्यात्मिक. अध्यात्म. हा. मग ज्याला देव शक्य आहे तो, त्यापैकी या ठिकाणी गणपती हा अशा प्रकारचे छोटं व्रत आहे, कमी खर्चाचं आहे, बिनखर्ची आहे. असं अशा व्रत वैकल्यात माणसं वाटचाल करतात. म्हणजे आणि वर्षभर परत सांभाळायची आवश्यकता नाही, तेवढ्या दिवसापुरतं आपण हे करू शकतो. नाही. आणि दुसरी गोष्ट काय असते, ह्या मूर्ती मातीच्या असतात त्यावेळी त्याला बेसिक बनवण्याचा खर्च काय नव्हता, असला तरी नगण्य. बरं शेवटी आपण बघा, शेताचा बाण असला तरी पुढच्या वर्षी पावसाळा फुटतो, याच्यात माती ही विघटणारी आहे. याचा पार्थिव गणपती आहे या मूर्तीच्या आकारात किती दिवस टिकेल? 1-1.5 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. मग तिचं विडंबन किंवा विकृतावस्था अशी काहीतरी आलेली दिसण्यापेक्षा 1.5 दिवसाचा गणपती झाला आहे, विसर्जन करावं, मोकळं व्हावं, जिथून आला तिथे गेला, म्हणून याला मुळावरचं विसर्जन म्हणतात. अच्छा. यालाच धरून मी विचारतो की विसर्जन हे गरजेचं आहे म्हणजे काय, असं विचारतो की खूप प्रेम करतात इथले लोक, बापा आल्यानंतर जाताना रडतात आणि काय काय असं सगळं होत असतं, पण हे थांबलेलं नाही की विसर्जन करायला हवं. अनेक आपल्या सगळ्या उत्सवांमध्ये विसर्जन होतच. आता ते साधा विषय म्हणजे काय माहिती आहे काय, माणसं पाहुणे येतात, आपण या हा पुढा असं म्हणतो, याचा अर्थ आत्ता जायला पाहिजे एवढं नक्की असतो. हा विषय जेवढा आहे तसं आपण गणपती बाप्पा लवकर या असं म्हणतो, पण आत्ता जायचं आहे तुम्ही हे अगोदर निश्चित ठरलेलं असतं. बरोबर. तो ठराविक कालावधीचा आहे म्हणून सोहळा आहे. वर्षानुवर्षच असेल तर मंदिरात जे उत्सव 12 महिने चालत नाहीत. हां हां. प्रत्येकाचे कामकाज आहे, सगळ्या गोष्टी आहेत, या उपद्याप आहेत, खर्चिक बाब आहे, प्रत्येक निरा अर्थाच्या उद्योगाला असतो, कुटुंबोत्सव असतात, या सगळ्यात तुम्हाला 12 महिने तुम्हाला ते अशा प्रकारचं व्रत चालवणं शक्यच नाही, व्यवहारात शक्य नसतं. परमेश्वराने ते अपेक्षित धरलेलं नाही. हां हां. असं आहे. त्यामुळे ती व्रतं थोडक्यासाठी का दिलेली आहेत की तुम्हाला ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी तुम्ही करा आणि त्यातनं यश घ्या. आणि मूर्ती विसर्जन करायचं काय हे असेल प्रयोजन? नाही, मूर्ती शेवटी विसर्जन होते, माती आहे ती पाण्यात विरघळणार, हा पहिली गोष्ट. म्हणजे पार्थिव आहे तर पार्थिव आहे. आता मूर्ती असं मातीचे असं सोडा, पण आपण फोटो ठेवले, काही ठेवले, कसर लागते त्याला. हां. विद्रुपता आली की त्याचं देवत्व कमी होतं. आपण देवळातल्या मूर्ती सगळी असो, पाषाणी असो, कुठे असो, भग्न पावली की देवत्व संपलं. हां. या अर्थी त्या मूर्ती बदलायला लागतात. कसर असलेला फोटो असेल तर तो विसर्जन केल्याशिवाय उपयोगच नाही ना. नाही तुम्ही कसर अगोदर दिसणार, मूर्तीचा चेहरा तुम्हाला लोक दिसत नाही असला तरी, म्हणजे आपली नजर कुठे जाते, कसर लागली त्या भागात जाते. तोच प्रकार मूर्तीच्या बाबतीत होऊ शकतो. आणि मुळे मातीचे आहे ना, ओल्या मातीवर थापलेले असतं सगळं विषय, तो ओलावा आहे तोपर्यंत टिकणार. एकदा क्लायमेटमध्ये सुकायला लागले की ती नष्ट व्हायला लागणार ना. मग ती नष्ट व्हायला विद्रुपता दिसण्यापेक्षा ते विसर्जन होणं योग्य असतं. बरं, दुसरे कुठे असं नव्हे का मातीत टाका किंवा असं नव्हे, पाण्याशीच विसर्जित करा. आपल्याला नको असलेली गोष्ट आपण पूर्णपणे जलाशयात सोडतो बघा. हो हो हो. म्हणजे त्यात चांगल्या वाईट अनेक गोष्टी आल्या. हो 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 हो. असा अविभाज्य भाग आहे तो.
त्यामुळे जोपर्यंत आध्यात्मिकता म्हणून आहे तोपर्यंत वैयक्तिक व्रत जे आहेत हे फार चांगल्या प्रकारचे आहेत. एकत्र जमल्या तर सोहळा होतो, हां वैयक्तिक असेल तर व्रत होतं. हां हां वैयक्तिक व्रत मी आपलं उठायचं, माझी सकाळी देवाची पूजा करायची, पोहायचं काम करायचं तर मोकळा झालो. हा लोकांना दाखवण्याचा सोहळा होत नाही ना. हां हां पण विशेष काहीतरी पूजा करेन, मुखर विकर बांधून असं त्यावेळेला ठीक आहे. पूर्वीच्या काही सजावटीला पण कधी एवढे खर्च नव्हते बघा. सजावटीला कुठल्या काय गोष्टी होत्या असलेल्या घराचे आमच्याकडे सगळं सोहळे किंवा आम्ही बाकी सगळ्या समाज बघितलं, कुठे चादर किंवा नवीन एखादी आणलेलं असं काय वस्त्र असेल ना तर ते त्या घुमटावर टाकायचं निरा म्हणून, किंवा झाडपाल्यातल्या आता गणपतीला कमी मिळतात, नवरात्राला मिळतात त्या, पण कागडाच्या वेली असतात, कुंडलं असतात किंवा काही समजा पालेभाज्या हरलेल्या असतात, कुठे पडवळ असतात बारकी, कुठे बारकी फळं असतात. मग तीच एक देवाजवळ शोभेसाठी म्हणून लावायची. अच्छा, म्हणजे याला आध्यात्मिक फारसा आधार नाही. आध्यात्मिक सजावटीसाठी आपण काय करू शकतो. मग आत्ताचं रूप बघितलं आपण, थोडंसं हे जुन्या रूपाबद्दल बोललो, एकूण उत्सवाबद्दल. आताचं रूप डॉल्बी, डीजे, नाच, गाणी आणि हे सगळं असं तिकडे जास्त झालंय. म्हणजे अध्यात्म किंवा मूर्तीची पूजा आणि ही सगळं व्रत वगैरे याच्या पलीकडे, याच्याकडे तुम्ही कसं बघताय आता? नाही, आध्यात्मिकतेचा बाद जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला वाटत नाही काही. मग गणपतीची मूर्ती तिने आणता उगाच इव्हेंट प्रोग्राम करावेत. अच्छा, मूर्ती न आणता इव्हेंट करावेत. खरं आहे. कारण काय, म्हणजे मूर्ती आणून उभी करायची आणि तिथे दाखवण्यासाठी, बाकी सगळं आता आधारासाठी म्हणायचं आपला गणपती आहे म्हणून, हां, बाकी त्यांचं बाहेर काही चाललेलं असतं असं ते उपयोगाच नाही. काय करायचंय म्हणजे हे सगळं बदलण्यासाठी, किंवा हे जुनं आम्ही ऐकलं, लोकांजवळ अनावश्यक खूप पैसा झालेला आहे. आम्ही सार्वजनिक गणपतीविषयी हाताळले असल्यामुळे विनंती करून वर्गणी सांगायची किंवा बळजबरी सांगायची, असे करून खूप फंड जमा करायचे आणि त्यातून गैरफायदे. फक्त इव्हेंट उरलाय, फक्त इव्हेंट प्रोग्राम. आणि मग ते नाचायचं, ते डीजे लावायचे, आणि नाचण्याला पण काय असण्याला आणि वेषांतराला कुठलाही धडबंद नसलेला विषय झालेला आहे तो. तर गणपती हे फक्त नाममात्र त्याचं बावलं झालं आहे. हीच परिस्थिती पण नवरात्रातली आहे. फरक दुसरीकडे फरक आहे, असे कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे आपल्या सगळ्याच ह्या देवदेवतांच्या बाबतीत असंच झालंय की नावाला ते उभं करायचं, बाकी इव्हेंट आपण साजरी करतो. आणि तसं जर म्हणाल तर ह्याच गोष्टी परंपरा टिकून ह्या कोकणातले जे उत्सव आहेत देवदेवळांचे, त्यापैकी उत्सवाविषयी निराळा, शिमगाविषयी निराळा, प्रत्येकाची कन्सेप्ट निराळी आहे. त्या उत्सवात जाऊन जर बघाल तर तुम्हाला ती जी शास्त्र संहिता जी आहे ती बघायला मिळेल. अजूनही टिकून आहे कोकणात. शिमगा त्याची कन्सेप्ट निराळी आहे, पण शिमगा म्हटलं की उभं आडवं आलं हा शेवट, त्याला शिमगाच म्हणतो आपण. शिमगाच म्हणतो त्याला. आणि याला कारण ना सांगू, मर्यादेपेक्षा जास्त समृद्धी. आज लोक किती बेकार दारिद्र्य म्हणत असतील ना, गरजेपेक्षा खूप समृद्धी झाली, हा त्याचा दुसरा दोष आहे. असा विषय. आज बघा तुम्ही कामाला कोण जातात, हो ही परिस्थिती आहेच ती. म्हणजे पूर्वी दारिद्र्य आहे, मला यातून मोकळी खावी, काहीतरी मला कोणतरी आशीर्वाद मिळते म्हणून देवाच्या सेवा केल्या जायच्या. आता देवतेच्या सेवेत एक अवडंबर म्हणून तयार केलं जातं. बरोबर, हा प्रकार नको ना. नाही, हा मुद्दा फारच महत्वाचा आहे की आपल्याला समृद्धी आपल्याकडे येऊ देत, आपलं सगळं चांगलं होऊ देत म्हणून अध्यात्माकडे माणसं वळायची. आता हे सगळं असल्यामुळे तो फक्त इव्हेंट उरलाय. इव्हेंट बघतोय बस. आणि त्याला अधिकाचे बाजार सुरू झाले ना. हो हो हो. आता म्हणजे मूर्तीतले होमिका एवढी वाढली आहे, किती हजाराची मूर्ती आणली. हा, याच्यावरती मग तेवढी मूर्ती आणायची, त्याप्रमाणे त्याचं डेकोरेशन करायचं, त्यामुळे सगळे लाईटिंग, पडदे, काय थर्माकोल, या सगळ्याचा वापर करून जास्तीत जास्त मोठं हा एक प्रकार झाला. मग त्याच्यापेक्षा माझा गणपती भारी आहे, त्याच्यापेक्षा मी जास्त चांगलं केलं आहे, हा दाखवण्याचा एक बात सुरू झाला पैशाचं मात्र. पण काय होतं, हा 2-4 सण एकवटल्यामुळे एक तर कोकण हा बाहेरच्या पैशावर अवलंबून असलेला परिसर. अगदी. त्यामुळे इथून उठला तिला चाकरमणी नाव का पडलं, चाकरी करण्यासाठी जाणारा एकमेव वर्ग म्हणजे कोकणातला. तसे आपल्याकडे नेपाळातले युवतीत राहतात, तसे आपल्याकडचे कोकणातले मुंबईला जायचे. मग तो चाकर माने, चाकर प्लस मनी इज इक्वल कोकण म्हणून सगळे कार्यक्रम. मग त्यावेळी ठराविक वेळेला येतात. मग गणपतीला आले की काय होतं, हे सगळे कार्यक्रम बघायला मिळतात ना. गौरी गणपती हा विशेषतः असतो, त्यावेळेला चुकून काय असले 4 लोकांचे उचापती त्या करून जातात सगळे. तो विषय त्याच्याकडे मी येणारच आहे आता ह्या प्रश्नाकडे. म्हणजे तो विषय तसा होतो. तसा शिमग्याला पण अशीच परिस्थिती असते. हे 2 सण जे आहेत हा चाकरमानी सोडत नाही. मी आता मुद्दाम याच्याकडे येतो. हा सगळा आता विषय निघाला म्हणून आता उत्सव वाढलेले आहेत, एवढ्या उंचीची मूर्ती एवढा लाख खर्च करून आपण आणलेली आहे, कुठून आणली मूर्ती त्याच्यावर सुद्धा तुमची प्रतिष्ठा ठरते. असं सगळं तुम्ही आता खरं तर अध्यात्माचं एवढं करता, ज्योतिषी म्हणून आमच्या भागात तुम्ही प्रसिद्ध आहात, अनेक लोकांना मार्ग सांगता. तर तुम्ही तुमचा एक दृष्टिकोन या गोष्टीकडे मला बघायचा आहे की
असं म्हटलं जातं की अमुक ठिकाणाचा बाप्पा पावतो, तमुक ठिकाणाचा पावतो, म्हणून गर्दी करून लोक तिकडे धावत असतात. आता मुद्दाम नावं घेत नाही, पण महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत तिथं गेल्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पा पावतो असं म्हणून लोक गर्दी करतात. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, ही न पटणारी बाब म्हणजे आपण छोटासा गणपती घरी आणला तरी तो गणपतीच आहे. तुमची आर्तता किती आहे ती व्यक्त करण्याचं एवढे साधन आहे समोरची देवता ही. अगदी. मग आपण कुठल्या तरी राजाकडे जायला पाहिजे असा कुठल्याही प्रकार त्यात होऊ शकत नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, आता थोडंसं विषयांतर म्हणून सांगतो. आम्ही इथे पांडुरंगाची उपासना करतो, पण वारकरी संप्रदायाचा माणूस पंढरपूरमध्ये येऊन गेला की त्याची सफलता होते. याचा अर्थ तुम्हाला कधी तोशिष लागणं. उपासनेचा दुसरा एक भाग आहे तोशिष. सेवा घडण्यासाठी तुम्ही एवढं महिनाभर चाला, या कष्ट झाले पाहिजेत. तसं ह्या ठिकाणी तुमची आर्तता किती आहे हे व्यक्त झाली पाहिजे. त्यामुळे अमुक एखादा मोठा गणपती पावतो आणि तुमच्या घरचा पावत नाही, हे कधी रुळणारच विषय नाही. तो जाहिरातबाजी व्यावसायिक विषय आहे तो. म्हणजे अमुक ठिकाणचा राजा असला सगळ्याचा पावतो, बाकीचा पावत नाही. बाकीच्या घरोघर प्रत्येकाच्या घरात कुठलीही आढाडी अशिक्षित वर्ष गणपतीची मूर्ती असणारच. याचा अर्थ त्या प्रत्येकाला कळलंय की मला ह्याचा आशीर्वाद, माझ्या घरातला बाप्पा मला पावतो, बाकी कुठे जायची गरज नाही. असं आहे. गणपती तोच, पूजा तीच, आरती तीच, व्रत तीच, कुठले सगळे मंत्र निराळे कुठले काहीही नाहीत. उलट आम्ही आमच्या गणपती इथे असेल तर दिवस दीड दिवस आमच्या घरातला छडा गणपतीच्या घरात घालू असं ते म्हणून. पण तिथे अर्पण करणारे असतात. हो. पुढे काय त्याचा वेगळीच आपण काढायला नको. आणि बरीच मंडळ तर आता राजकारण्यांनी घेतलेली आहेत. नाही, तो स्त्रोत झाला होता ना, अर्धिंग स्त्रोत झाला. निरनिराळी देवळं फक्त हिंदूंचीच. हो. बाकीच्या देवळात काय मिळायचंच नाही. आपली आणि देवळं समृद्ध आहे. त्याचा अर्थ काय, आपला हिंदू समाज दातृत्वाचा आहे, आध्यात्मिकतेवर श्रद्धा आहे. आणि हा जो प्रवास आहे हा गोडवा आणणार आहे. मी माणूस आहे, तुम्ही माणूस आहे हे ओळखण्यासाठीचा एक दुवा. आणि म्हणूनच सण झाले पाहिजेत. की हे फार चांगलं बोलला तुम्ही की माणूस म्हणून जगण्याचा आनंद येतो. नाहीतर काय, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, असलं काय नसलं काय, तुमच्या कार्यक्रमासाठी 5 आलेली माणसं ही तुमची असतात. म्हणजे गर्दीचा अगदी विषय काढला ना, त्या लाखोनी गर्दीचा काही उपयोग नसतो. आणि तशा इव्हेंट प्रोग्राममध्ये अशी गर्दी होते. आणि गर्दी करणं हाच उद्देश असेल त्याचा. त्यामुळे आणि मग जेवण खाणं पाणी सगळं त्याकडे जास्त होतं. आम्ही फक्त आमच्या घरी म्हणणार एखादा ताकभात जेवून जा, एवढाच विषय राहतो. पण आमचा गणपती आम्हाला पावडर नाही असं नसतं. तर आता ह्या गप्पा मारताना असाच विषय निघाला म्हणून, एकदम जुन्या काळी म्हणजे तुम्हाला आठवत असेल तेव्हा गणपती आणणं आणि विसर्जनाच्या या मिरवणुकी असायच्या. नाही, मिरवणुकीला तेवढी माणसं काय करायचे, वाद्यविद्या एवढीच असायची. पण इतर सगळ्या म्हणजे ताशे वगैरे असायचे किंवा कमीत कमी झांज असायची बस. मग आमच्या एका दुसरा गणपती असेल, जायचा कुठं पोचवायला, जास्त असं विहिरीवर. अच्छा. मग आपलं हातात मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया असं करायचं, विहिरीपर्यंत जायचं, बाल्टीतलं डुबुक, गणपती पूर्ण. हा विषय चालायचा. अशा बाकीच्या भानगडी काय नव्हत्या. आता अलीकडे 5-50 वर्षाच्या 5-25 वर्षाच्या काळामध्ये हे सगळे डीजे विजय म्हणजे आमचा गणपती चालला आहे हे जगाला कळावं, उद्देश बाकी काही नसतो. त्या गणपतीला त्यात चौक किती मिळत झालं कोण असतो, पण लोकांना आनंद मिळतो. बरं, सरळ साधेपणात नाचता येत नाही, पण थोडीशी टाकायची आणि मग नाचायचं, नाचायला गती मिळते, तोही प्रकार सुरू झाला. मला तर वाटतं सणांमध्ये ना हे जे दारू पिऊन नाचतात लोक, त्यांच्यावर बंदीच आणली पाहिजेत. म्हणजे आपण खरं तर एवढ्या आपल्या सणांच्या बद्दल जागरूक, यामध्ये बंदी आणायची जर म्हटली तर हा जरा कायदेशीर विषय पडतो. आणि या सगळे निरपेक्ष पुढारी असतात आणि आपण देश पुढाऱ्यांच्या ताब्यात दिलेला आहे ना. देश पुढारी, त्यांनाच जर आवडत नाही, हे सगळं बरं वाटतंय, तुम्ही आम्ही काय करणार, आम्ही काय म्हणणार, बस माझ्या घरचा गणपती पोचून झाला, आपण दुसऱ्याच्या जाऊया नको. म्हणजे हा स्वतःच्या नाकर्त्याप्रमाणे घेतलेलं स्वतःचं कवच. खरं नाही, हे जनजागृती करूनच केलं पाहिजे. प्रबोधन हे गरजेचा भाग आहे. आणि कुणी आम्ही काय एवढ्या प्रबोधनासाठी व्यासपीठावर गेलेले नाहीत. कुणी दारू पिऊ नका, कुणी नाचू नका, कुणी देऊ नका असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार नाही. पण हे फेड नाही. देवाजवळच्या याचा कार्यक्रमाला यायचं आणि अशा प्रकारचं नाचगाणी करायची, त्या धिंगाणाच म्हणू आपण. पण एवढे लोक त्यात सामील असं तर नको आहे म्हणायला पण धाडस होत नाही. म्हणजे लोकांना हवंय असं वाटायला लागले आता तो इव्हेंट नाही. पण तरी पण सगळं जसं विज्ञान सिद्ध करतं, वस्तू नष्ट होत नाही, परिवर्तन होतं. हो, तसा हा विषय आहे. जुनं ते पुन्हा पुन्हा नवीन होत राहतं आणि ते आपण कळतं की असं राहायला नको होतं. त्यामुळे हा प्रबोधनापेक्षा कसं माहिती आहे का, तो जाणवला पाहिजे विषय. आता यामुळे होणारा त्रास आहे
किंवा डीजेमुळे होणार त्रास आहे. आता त्यावेळी म्हणतात लोक अभ्यासाचे विषय असतात, अभ्यास करायला मिळत नाही, आवाज भरपूर होतो, गोंगाट होतो भरपूर, रात्रीच्या वेळेस स्पीकर लावतात, सगळे भरपूर अशा गोष्टी असतात. पण हा प्रबोधनाचा विषय राहतो शेवटी ना. पण आता काय झालंय असं मला वाटतं की प्रबोधन म्हणून जरी तुम्ही कोणाला सांगायला गेलात तर लोकांना वाटतं की आपल्या सणांवरच हा माणूस गदा आणायला लागलाय. आणि आत्ता झालंय कसं, आता एक निराळ्या प्रकारचा विषय लोकांच्या रुजल्यामुळे असं वाटायला लागते. पण तुम्हाला ते आत्मीयतेनं सांगावं लागेल, बाबा तुम्ही वाजवू नका किंवा नाचू नका असं म्हणणं नाही आहे, पण देवता म्हणून मध्यंतरी तुम्ही असलेलाच करू नका. एखादा उमेदवार निवडून आला हरकत नाही, असं कसंही नाचा ना, त्याला कपड्यापासून बंधन नाही आपलं, हा विषय सरळ राहतो. पण गणपतीने देवीजवळ कशाला. हो, देव आपल्याला पावायला पाहिजेत किंवा काय नेमकं किती मनापासून ते करायला हवं किंवा काय काय करायला हवं म्हणजे बापाला आणल्याचं सार्थक आपल्याला मिळेल. कसं होतं माहिती आहे का, सर्व समाज गणपती आणतो. मला सांगा, इतर आमच्या कुटुंबाला कोण आला त्यानं गणपती सोडा, तो त्याच्या मनोभावे काय करणार सांगितलं मग असं की येताना सोनपेठचे काही तिरड्याचे फुलं वाटलं कुठले आणणार, स्वतः ते शुचिभूत असतात, लक्षात घ्या, मनान शुचिभूत नक्कीच असतात. आणि अशा वेळी ते मूर्ती बसवतात, देवाजवळ देवा लावणं, उदबत्ती लावणं, एवढ्या 5-7 गोष्टी करतात आणि त्यांना मला त्यांनाही देव पावतो, त्यांनाही देव पावतो. म्हणून तुम्हाला जे साध्य झालंय त्यातली उडी झाली तर आपल्याला शल्य वाटतं. म्हणजे आज माझ्या गणपती आणला पण मी पंचामृत अभिषेक केला नाही का, तर करायचा असतोय मला माहिती आहे म्हणून. ज्याला माहितीच नाही त्याला शल्य बसत नाही ना. वा वा वा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मनोभावी आणि आर्ततेनं पूजा, सगळ्यांनी पंचामृत पूजा केली म्हणजेच त्यांना गणपती पावणार असं पण नसतं. अरे वा. पण तो एक तुम्हाला कन्सेप्ट दिली जाते. आता त्यात वाटतं आपल्याला ॲडिशन तर आणखी सेवा घडावी, कोण आम्ही सहस्रावर्तन करू, सहस्र दुर्वा घालणं स्वतः. आता काही लोकांनी मराठा समाजाचा आहेत, काही वाणी समाज आहे, सौदार समाज आहेत, आता ह्यांच्यात गणपतीच्या महापूजा म्हणून सुरू झाला प्रकार. म्हणजे तो आधीपासून नव्हता? नाही, सुरुवातीला नव्हता. असं आपण ह्यात जास्त लोकांना एक कळलं की आपण जास्तीत जास्त ह्याच्यासाठी काय करू शकतो. मग तीच गणपतीची मूर्ती पार्थिवाची आहे. मग तिच्याच वाटले कर्दळीचे किंवा केळीचे ओनगे उभे करणं सत्यनारायणसारखे, आणि मग त्याच गणपतीची पंचामृत ध्यानमंत्रापासून अगदी प्रार्थनेपर्यंत 16 उपचार आहेत, त्याची पूजा करायची, मोदका तरी दाखवायचा, त्याचवेळी गणपतीवर आवर्तनं करायची. आवर्तन म्हणजे अभिषेकाचं स्तोत्र, आणि नंतर सहस्र दुर्वा घालायच्या, लांब पुन्हा व्यवस्थितपणे आरती बिरती सगळा पूर्ण विषय करायचा. त्याला म्हणायचं गणपतीची महापूजा. अच्छा, हां, म्हणजे एकंदरीत काय मनापासून मनोभावे आणि आर्ततेने पूजा केली तर हे बाकी सगळं करायलाच हवं असं नाही. तर त्याला अगदी उदाहरण द्यायचं झालं तर लक्षात घ्या, गुरु राखणारे गुराखी असतात. हो, कुठेतरी डोंगरात असतात, त्या ठिकाणी एखाद्या दगडाला ते फुलं घालत बसतात आणि त्याला जांगळ देव म्हणतात. हां, बरोबर, लक्षात घ्या. मग जर देवाला रोज त्या दगडा उभ्या असल्या दगडाला रोज फुलं घालतात, पानं घालतात, कोण जातात तिथंच बसतो काठी टेकून जेवायला न्यारीला, तर आपण त्या स्थानाचा रोल वाढतो, देवत्व येतं. असं पण आहे. अर्थविशेषातला मंत्रच आहे, तो ब्रह्मा, तो विष्णू असतो, रुद्र असतो, इंद्र असतो, अग्नी असतो, वायू असतो, सूर्य असतो. याचा अर्थ तू अमुक अमुक आहेस 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 हे हॅमरिंग आहे देवतेवर, आणि हे आम्ही मान्य केलं आहे, तू मान्य केलं आहेस. अच्छा, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, अशा सुक्तामुळे त्या देवत्व आपण येत राहतं. आपण पूजा आणि अर्चा म्हणत असताना 2 प्रकार आहेत. पूजा हा नैमित्तिक विधी झाला, अर्चा एकदम विषय. अर्चा म्हणजे देवत्व तयार करणं, आणणं. अच्छा, आणि पूजा म्हणजे सेवाभाग करणं, असा विषय. पूजा अर्चा हे 2 शब्द जे आहेत ना ते अशा प्रकारचे आहेत, आणि ह्या सगळ्यांच्यात अर्चन विधी चालतो, पूजा विषयानंतर राहतो. अच्छा, असं आमच्यात अर्चा अगोदर केल्या जातात, पूजा केली जाते. त्या पूजेत मानस पूजा आहेत, मंत्रपूजा आहे, तंत्रपूजा आहेत, पंचोपचार पूजा, षोडशोपचार, राजोपचार पूजा, 64 उपचारांची असते. अशा पूजेचे भरपूर प्रकार आहेत. आणि गणपतीच्या दिवशी फक्त षोडशोपचार पूजेपर्यंत केले जाते, एवढे बाकी 64 उपचार करायला परवडत नाहीत. अच्छा, परत म्हणजे 7 शृंगार भरपूर असतात त्याचे ते. अच्छा, आणि 6-7 तासाचं काम असतं, खूप खर्चाचा विषय असतो तो. त्यामुळे त्या पूजा गणपतीच्या सणात गणपतीला उपयुक्त नाहीत. त्या इतर देवतांसाठी देवदेव उत्सवात केल्या जातात. इथं फक्त एकच देवतांची षोडशोपचार पूजा, आणि जास्तीत जास्त चमचमीत जेवण करून जेवणे, खाणे, वाढणे, आनंद घेणे, म्हणजे आता हे देवतेच्या पूजेबद्दल आपण बोललो. आता आपण कोकण म्हणून जर बघायला लागलो तर या अनुषंगाने अनेक घटना गोष्टी येतात. त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की सगळी मंडळी गावात आल्यामुळे गावातले काही विषय असतात किंवा भावकीचे काही विषय असतात, तेही जाणून बुजून शिमगा किंवा या गणपती उत्सवाच्या काळात ठेवले जातात. याला कशी परंपरा आहे आणि हे कसं काय सुरू झालं? परंपरा अशी नाही, ते काय माहिती काय, सोयीतनं निर्मिती ठरवलेली आहे ती. बस समजा एखादा आम्हाला वाडीत गावात रस्ता नाहीच आहे, एखाद्याची वाटी जागेची आडली आहे जागा, तो जागाला नाकारतोय, मग तो पण भाऊ गणपती यायचा हा पोरगा, बघूया ठरवून.
मग ते एकत्र आले समजून सांगतात बा हा रस्ता झाला तर सगळ्यांचं बरं होईल, असं होईल म्हणजे एकमेकाला सांगतात असं. आणि मग त्यावेळी तो समोपचारात कसा तो विषय संपतो आणि गावाची अडचण त्यातनं मिटते. नाही, प्रत्येक घरात गणपती असला तरी सगळे गावातले लोक एकत्र येतात अशा अर्थाने मला म्हणायचं आहे. त्यामुळे गाव अख्खं एकत्र असतंच. नाही, पण बाजारपेठाची गावं आहेत ना, समजा पालीसारखं गाव आहे हां, तर या ठिकाणी सार्वजनिक उत्सव असतो. पण तो सांगितला असा दुसऱ्या कन्सेप्टमधला पडतो, इव्हेंटमध्ये जातो तो इव्हेंटमध्ये जायला लागला आता. हो, असा होता. त्यामुळे गावोगाव तसे करण्याची आवश्यकता नाही भासत. ओके, घरोघरचे कार्यक्रम चांगले चालतात. हां, बरोबर आहे. असं होतं. पण तो आता कसं साधारण 1.5 दिवसाचा गणपती व्रत संपलं आहे, पण 9मीपर्यंत म्हणजे गौरी विसर्जनापर्यंत दिवस चालतात. हे अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवतात, त्याचबद्दल तुमचं नाही, मग आणखी आता मी एवढे डेकोरेशन केले, सजाव केले, मुलगा बाहेर गेला होता, तो आता आला, मी आवड नकोच बोलला होता 10 दिवस घेईल असे काहीतरी म्हणून त्यांचे ठरलेलं असतं गणित. मग त्याला 10 दिवस गणपती ठेवेल म्हणजे तो काय असं विसर्जनाचा दिवस आहे असं काही नाही. असं काही नाही आहे. आता याच मुद्द्याला धरून मी विचारतो की सगळ्याच ठिकाणची अवस्था आता अशी व्हायला लागली की सगळंच विडंबन व्हायला लागलं किंवा आणि काही काही वाईट व्हायला लागलं आणि मग त्याच्यातूनच मग आपल्याच देवतांवर लोक कमेंट करायला लागल्यानंतर आता आपल्याला वाईट वाटायला लागलं की बाबा हे विडंबन चाललंय म्हणून. तर हे सगळं पूर्वीसारखं छान आणि आनंदी होण्यासाठी किंवा अध्यात्म जपून सगळं होण्यासाठी काय करता येईल असं तुम्ही? प्रबोधनाचीच गरज जास्त आहे. सार्वजनिक गणपतीचा विषय जो आहे ना तो मूळ अध्यात्मापासून बाजूला सरकला आहे. त्याच्यावर आता खरं म्हणजे चर्चेतच बाहेर गेला विषय होतो, इव्हेंटमध्ये गेला तो. त्यामुळे आध्यात्मिकता पण गणपतीचे स्वरूप होतं, ते स्वरूप घरोघरीच जपलं तर टिकणार आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. असं आहे. आणि काही गोष्टी सांगा बाजाराच्या चव्हाट्यावर आणण्यासारख्या नाहीत. दोन गोष्टीचं मी होण्याची आपली विषयांतर होऊन सुद्धा जसं व्यासपीठावर सगळ्या इतकं शरद उपाध्याय ज्योतिष वाटलं तेवढं ते ज्योतिष सोपं नाही. किंवा अमोल मेटकरी सांगतो असं हे अध्यात्मकते स्तोत्र एवढी सोपी नाहीत. एवढा विषय सांगायचा तो म्हणजे काय त्याला एवढ्या खालच्या पातळीवर कधी आणू नये, त्याचा तो बाज राखला पाहिजे. आता वडील झालेला बाबा म्हटलं नाही तर बाकीचा काय म्हणालो. खरंय, हा विषय असतो. त्यामुळे आदर दिला पाहिजे, आदर मिळत राहायला पाहिजे, अगदी असा विषय येतो. तर मंडळी, आपण आपले गणपती बाप्पा हा विषय घेऊन अध्यात्म, कोकण, आराधना, पूजा अर्चा या सगळ्याबद्दल भरपूर ऐकलंय, भरभरून जाणून घेतलंय. खरं तर या सगळ्याचं जर सार काढला आपण तर एक कळतं की आपणच आपल्या सगळ्या परंपरांना जपलं पाहिजेत. पूर्वापासून जशा चालू होत्या त्यांचा आधार घेऊन त्याचा मूळ स्रोत संपूर्ण देता बघायला हवं. ज्यांना इव्हेंट करायचा आहे, मजा करायची आहे, आनंद घ्यायचा आहे त्यांनी स्वतंत्र करायला हरकत नाही. पण या सगळ्यामुळे आपल्या या सगळ्या परंपरांचा विटाळ होणार नाही हे नक्कीच आपल्याला जपायला हवं. अशी बुजुर्ग मंडळी आपल्याबरोबर आहेत जी परंपरा सांगणारी आहेत, वाट दाखवणारी आहेत. भाऊ, तुम्ही या आमच्या कार्यक्रमात आलात, वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार. आमची मतं तुम्ही मोकळेपणे ऐकून घेतलीत, लोकांसमोर मांडणार आहात, याच्यातून मी तुमचे आभार मानतो. तर मंडळी, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिकमध्ये पुन्हा भेटूया नवीन भागाचं. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला, तुम्हाला त्याबद्दल काही शंका आहेत का, ते सगळं कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू. बॅक टू बेसिक झोमुदातच.